वार्तांकन रोखठोक बातमी। मोफत गोष्टी देण्याच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली। अशा योजनांबाबत फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे। राज्यांनी सर्वांना मोफत अन्न, सायकली, वीज देण्याऐवजी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर द्यावा असं सांगत न्यायालयानं परखड बोल सुनावले। ग्राहकांच्या आर्थिक स्थितीचा विचार नीट न करता तामिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं सर्वांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव मांडला असल्याची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली। देशातील बहुतांश राज्यांना महसूल तुटीची समस्या भेडसावत आहे, तरीही राज्य विकासाकडे दुर्लक्ष करून मोफत गोष्टी देण्याच्या योजना अंमलात आणतात। अशा प्रकारच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो। तामिळनाडूतील द्रमुक सरकारच्या नेतृत्वाखालील वीज वितरण कंपनीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारनं अन्य काही जणांनाही नोटीस बजावली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी खडे बोल सुनावताना म्हटलंय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत अन्न, मोफत सायकल, मोफत वीज असे सारे देत राहिला तर काम कोण करणार आणि काम करण्याची संस्कृती तर टिकून राहील का? आपण भारतात कोणती संस्कृती विकसित करत आहोत? मोफत गोष्टी देण्याच्या योजनांसाठी राज्य जे पैसे खर्च करते ते येतात कुठून? ते करदात्यांचे पैसे असतात। अशा योजनांचा भार त्यांच्यावर पडतो। ज्यांना गोष्टी परवडत नाहीत त्यांना मदत करणं समजण्यासारखं आहे। काही मुलांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही, काही हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मदत हवी असते, त्यांना सहाय्य केलं पाहिजे। पण ज्यांच्याकडे सर्व साधन सामग्री आहे, संपन्नता आहे, त्यांनाही मोफत सुविधा दिल्या जात असतील तर अशा धोरणांचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।